आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शनाकरता राज्य सरकारने 3 माजी न्यायमूर्तींचा टास्क फोर्स तयार केला आहे। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि मारुती गायकवाड यांचा सुद्धा टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे। श्रीमंत नेत्यांना गरीब मराठ्यांची व्यथा कळणार नाही, ओबीसी नेत्यांनी खोटं बोलून आपली राजकीय पोळी भाजली अशा शब्दात मनोज जरांगे यांनी या नेत्यांवर निशाणा साधला। मराठा ओबीसींमध्येच आहेत, त्यांचे पुरावे सापडत असून आम्हाला आरक्षण दिल्यानं ओबीसी संपणार नाही असंही त्यांनी नमूद केलं। राज्यामध्ये जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणे आरक्षण द्या अशी आग्रही मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका असंही ते म्हणाले। यापुढे आरक्षणाच्या वरून मराठा समाजात आत्महत्या झाल्या तर सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला। मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये झालेल्या दंगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्यात आलं होतं। आता त्याच जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या 2 युवा आमदारांनी घेतला आहे। सोबत या दोघांचे परिवार सुद्धा असणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील आमदार प्रकाश सोळुंके आणि त्यांचे बंधू धैर्यशील यांच्या घराची पाहणी केली। जालन्यातल्या लाठीचार्ज आणि बीडमधल्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली। मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। राज्य सरकारनं या संदर्भात पुन्हा ठराव करून केंद्राकडे पाठवावा। अधिवेशनात या संदर्भातला ठराव करावा। फक्त न्यायालयाच्या निर्णयावर विसंबून राहून चालणार नाही असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे। ओबीसींमध्ये असलेल्यांना बाहेर ढकलण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला। ज्यांना आरक्षण देऊ शकत नाही त्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून नको याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला। दसरा चौकामध्ये शंखनाद करत छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। परभणीतील मराठा समाजानं भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भुजबळ जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या अळसंदमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। यावेळेला कमळापूर रोडच्या लगत असलेल्या सुरपाबाई मंदिरावर वीज कोसळली। यावेळेला मंदिराचा कळसही कोसळला। यामुळे शेजारच्या काही घरांचं नुकसान सुद्धा झालंय। मावळमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली। दिवाळीच्या आधी भात कापणी व्हावी याकरता लगबग सुरू असताना अचानक जबरदस्त पाऊस कोसळला। यामुळे पिकाचं मोठं नुकसान होणार आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली। लातूर जिल्ह्यातील चाकूर इथे सुद्धा जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। या पावसामुळे तूर पिकाचं नुकसान झालं असून हरभरा आणि गहू पिकासाठी हा पाऊस लाभदायक आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष आणि डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसतोय। जोरदार पावसामुळे ऊस तोडणी थांबली असून साखर कारखान्यांचं गाळप ठप्प झालंय। या पावसाच्यामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा असला तरी सांगली, मिरज, तासगाव तसंच वाळवा तालुक्यातील कुरपळ परिसराला पावसानं झोडपून काढलं। त्यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली। सिद्धिविनायक मंदिर अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करणं हीच शर्मेची बाब असल्याचं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलंय। घटनात्मक पद असणारी व्यक्ती हातात बंदूक घेऊन कायदा मोडते, त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याची अशी निवड करणं शर्मेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं। नितीश कुमार यांचा माफीनामा नको, राजीनामा हवा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे। बिहारच्या
विधानसभेत त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या घरातच ठेवले पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यापूर्वी काँग्रेसच्या अमित देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता. आता काँग्रेस नेत्यांनी उभाठा गटाचे खासदार निंबाळकर यांचं समर्थन केलंय. त्यामुळे काँग्रेसमध्येच खासदारकीच्या उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजासाठी हाय पॉवर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समितीला शक्ती प्रदत्त समिती असं नाव देण्यात आलंय. त्याचसोबत राज्यात पहिल्यांदा निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलंय आणि त्यासाठी 4,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. निर्यात प्रोत्साहनपर धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं मंत्र्यांनी म्हटलं. ओबीसी आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेवर 3 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे. मराठा नेते बाळासाहेब सराटे यांनी 2018 साली दाखल केलेली याचिका होती. ओबीसींमध्ये काही समाजांचा बेकायदेशीरपणे समावेश केल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची नियुक्ती झाली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालकपद रिक्त ठेवता येत नव्हतं. त्याच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार अशा प्रकारची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता संचालकपदी तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव पूर्व इथल्या बालभट नदीच्या ओहोळाची संरक्षक भिंत खचली होती. भिंतीच्या लगतचा रस्ता सुद्धा खचला होता. नागरिकांनी तक्रार करून सुद्धा गेल्या 3 महिन्यांपासून अद्याप संरक्षक भिंत आणि रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही. सिडको प्रशासनाने यंदा दिवाळीच्या निमित्तानं कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. सिडकोनं सगळ्या महामंडळांपेक्षा सर्वाधिक बोनस दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत तसंच मिठाई वाटत आनंद व्यक्त केला. बोनसची रक्कम दिवाळीच्या पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार असल्याचं सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनी दिवाळी बोनसच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांना ट्विट करून काही प्रश्न विचारले. अनेक दशकांच्या नंतर पहिल्यांदाच मुंबई मनपा आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. हा बोनस देणार आहात की नाही असा प्रश्न त्यांनी केलाय. देणार असाल तर कधी असंही त्यांनी विचारलं आहे. बांधकाम मजुरांची सुरक्षा, ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या संदर्भातले कोणतेही निकष बांधकाम मजुरांच्याकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे पालिकेनं रात्रीच्या बांधकामांवर बंदी घालावी अशी मागणी पुणे युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या खालून जाणाऱ्या कांदिवली इथे सबवेचं काम सध्या सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात ये-जा करणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील खोपिरे गावात रेशनवर मिळालेल्या गव्हाची चपाती खाल्ल्यानंतर तिघांना जुलाब झाल्याचं समोर आलं. रेशन धान्य दुकानात अंत्योदय योजनेच्या अंतर्गत दिलेला गहू हा प्लॅस्टिक मिश्रित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी सरकारनं मोठा दिलासा दिलाय. राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा रक्कम दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपयांचं वाटप होईल. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दिवाळीच्या पूर्वीच पैसे जमा होणार आहेत. बुलढाण्याच्या जानोरी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंचांच्या घरासमोर आंदोलन केलं आणि पाणीपुरवठा तातडीनं सुरळीत करावा अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं दखल न घेतल्यानं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठिय्या दिला. नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधून घेतलं. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत सकल मराठा समाजानं जोरदार घोषणाबाजी केली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सकल मराठा समाजानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा रोखण्याचा इशारा दिला होता.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देऊ नये अशी मागणी सकल मराठा समाजानं केली होती. मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर पंढरपूर मंदिर समिती बॅकफूटवर गेले. मराठा समाजाच्या इशाऱ्यावर विधी आणि न्याय खात्याला कळवण्यात येईल. शासनाच्याकडून येणाऱ्या सूचनेनुसार अशी स्पष्ट भूमिका मराठा समाजाचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी घेतली आहे. सध्याच्या आंदोलनाचं स्वरूप हे शासकीय कर्मचाऱ्याच्या हस्तेच आता महापूजा करून होऊ शकतं असं सूचक विधान औसेकर महाराज यांनी केलं आहे. नाशिकहून जायकवाडीला पाणी सोडण्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नाशिकमधील भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी जायकवाडीत पाणी सोडण्याला कडाडून विरोध केला आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास आपला ठाम विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच दारू कारखाने पुरस्कृत हा उठाव असल्याचा आरोप सुद्धा देवयानी फरांदे यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील T65 ही वाघीण आपल्या 3 बछड्यांच्या सोबत खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. वाघिणीचे हे 3ही बछडे आपल्या आईच्या अंगाखांद्यावर खेळताना या व्हिडिओत पाहायला मिळतात. अंगणवाडी मदतनीस आणि स्वयंपाकी यांना वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी श्रमिक मजूर संघाच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एकतर आम्हाला दारिद्र्य रेषेखालचं रेशन कार्ड द्या, नाहीतर पगारवाढ करा अशी मागणी यावेळेला मोर्चेकऱ्यांनी केली. शासनानं जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीतून नवापूरचं नाव वगळण्यात आल्यानं काँग्रेसनं आंदोलन केलं. तालुक्यातील अनेक मंडळांची आणेवारी ही 50% कमी असल्याचं सांगत दुष्काळ घोषित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. उसाला 2,900 रुपयांचा भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नंदुरबारच्या प्रकाशा इथे ऊस रोको आंदोलन करण्यात आलं. कारखान्याकडे जाणारे उसाचे सर्व ट्रॅक्टर रोखून धरण्यात आले होते. अमरावतीमध्ये आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 15 दिवस झाले आहेत. नोकरीमध्ये कायम राहण्याच्या मागणीसाठी आरोग्य किट घालून आंदोलन करण्यात आलं होतं. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी चॉकलेट गिफ्ट आंदोलन केलं. जिल्ह्यात यंदा सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली. पीक विम्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात आलं. मात्र सरकारने दखल न घेतल्यानं उपोषण मंडपात दिंडीनाद करण्यात आला. जर पीक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाचे ऑफिस फोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 14 डिसेंबरपासून संप पुकारण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राज्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी नांदेड येथील ओबीसी वकील संघटनेनं केली आहे. तसंच ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये अशी भूमिका ओबीसी वकिलानं घेतली आहे. जुनी पेन्शन योजना त्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात भाग घेतला. जर मागणी मान्य झाली नाही तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं सामूहिक संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. सावंतवाडी इथे वन विभागाच्याकडून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली. वांद्रे कुर्ला इथे सापळा रचून ही कारवाई केली गेली. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या सोबत भेट घडवून आणण्यासाठी 2,000 रुपयांची लाच घेणाऱ्या 3 जणांना रंगेहात पकडण्यात आलं. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून ही लाच घेण्यात येत होती. गावठी पिस्तुलासह 46 काडतुसं बाळगणाऱ्या एका तरुणाला चिपळूणच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा तरुण उत्तर प्रदेशातला असल्याची माहिती मिळते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
लातूर जिल्ह्याच्या उदगीरमध्ये अक्षरनंदन शाळेतील शालेय पोषण आहारात धान्याच्या मध्ये फेरफार करून धान्य विक्रीसाठी काळ्या बाजारात घेऊन जाणाऱ्या टेम्पोला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवलं। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। वाशिम जिल्ह्यातल्या आसेगाव पेन आरोग्यवर्धिनीत उपकेंद्र आहे, तिथे आरोग्य कर्मचारी नसल्यानं गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली। यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। उपकेंद्रात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नाही आणि त्यामुळे महिलेला प्रसूतीसाठी दुसऱ्या रुग्णालयात नेताना रस्त्यातच प्रसूती झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कांचनवाडी इथे प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यानं शाळेत कट्टर आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर शिक्षकानं या विद्यार्थ्याला मारहाण केल्यानं शिक्षकावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या चिंचखेडा फाट्याच्या जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली। आरोपींच्याकडून 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला। यासोबत मुलूक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना ओबीसी आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। ओबीसी आरक्षण अवैध असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हा दावा नेमका केलाय कोणी, त्यामुळे राजकारण कसं तापलंय हे आपण पाहणार आहोत। पाहूयात थोड्याच वेळात।